बक बक करतो, त्याच्या व्यतिरिक्त टरटर करणारच नाही. कारण मला कोणी विचारू शकते महाराष्ट्रात. त्याला मी सांगेल 22.5 क्विंटलचे पैसे किती होते बघ, लक्षात घे. मग पाय, मग एवढा मोठा श्रीमंत, त्याला 2:18 दक्षिणेच्या राजानं आपटू आपटू हाणलं. आणि दिवस माळवायच्या अगोदर 14 मिनिटानं त्याचा अंत्यविधी झाला. आपल्याकडं पुराण शास्त्रामध्ये एक प्रभेद होता, सूर्यास्त झाल्याच्या नंतर अंत्यविधी करत नव्हते, तो काल होता. आणि जर करायचा असेल तर असा एक नियम सांगितला, त्या व्यक्तीला सूर्य मावळायच्या अगोदर उदबत्ती पेटून त्याच्या पायाला किंवा कुठंतरी असा चटका द्यायचा, आणि मग त्याला नंतर रात्री कधी फुकाते जो तो भाग होता. त्याला अजून 2-3 कारण होते, जाऊ द्या, मी इतके कशाला सांगू, सगळ्या गोळ्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. म्हणून सूर्य मावळायच्या अगोदर 14 मिनिटांना आधी जाळला. किती मोठा रावण, 7 कोटी घरं सोन्याची, 127 त्याच्याकडं विद्वान होते, समुद्र वलयांकित स्वराज्य होतं. काशीतला मालक रावणावर प्रसन्न होता. सूर्य दिवे लावायला येत होता, चंद्र वारं घालायला येत होता, वरून सडा टाकायला येत होता, ब्रह्मदेव देवदोहाले येत होते, गणपती बाप्पा गुरांची जनावरांची सेवा करत होते त्यांच्याकडे. एवढा मोठा प्रभावशाली रावण, पण मारला. त्याच्याही उशाला काळ बसला. तुम्हा आम्हाला काळ कसा सोडील. एक जण म्हणला, महाराज काळ नेतूच न, मग इतकं काय मरणावर सांगायचं. याच्या करता सांगायचं नीट वाघ. 60-65 वर्षात गुंडाळून जायचे, जरा हिशाबात वाघ. मेल्याच्या नंतर 4 लोकांनी तुझ्यासाठी चांगले शब्द टाकावा, असं करून मर, नाही तर तू काही कमीलं तर सगळं मागच्याच चोरायला ठेवून जावं लागते. विठाला विठाला म्हणून मृत्यूच्या बाबतीत ऐकायचं. एक चक्रवेन नावाचा राजा होता, फार विद्वान राजा. बाळासाहेब हे चरित्र आवर्जून ऐका. तुम्ही ऐकलं असेल नसेल याबद्दल दुमत नाही, मी फार अभ्यासू नाही असं म्हणत नाही, पण मला छंद अडचणीत हात घालायचा. पुराणात बरं कोणाचं इचकीत नाही, आणि कशाला इचकायचं. जो सकाळी पाणी नेत नाही त्याचं इचकायला मी रिकाम आहे का? आणि काय पदरात पडणार आहे त्याचं इचकून आपल्या काय गरज आहे का त्याच्याहून. चक्रवेन नावाचा राजा आहे, पुण्यशील पावन सात्विक तात्विक सदाचारी. आपल्या राज्यावर निष्ठा ज्याची आहे त्याला राजा म्हणतात. मोठा माणूस कोणाला म्हणतात माहितीये का? आपल्या राज्यातली माणसं मोठी व्हावा असं ज्याच्या मनात आहे त्या राजाला मोठं म्हणतात. सगळ्याला दळून मीच मोठं व्हावा अशाला हरामखोर भडवा म्हणतात. विठाला 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 विठाला. माणसं कोणालाही मोठं म्हणते, माणसं फार शहाणे असते तर असं काही विषय नाही, ते कोणालाही मोठे म्हणतात, कोणालाही मोठं म्हणतात. झाडाखाली उगवलेला लावलेल्या पेरलेल्या धनाला फुलन फळ लागत नसते. झाडाखालच्या उसाला 4च पेरे येतात, 5व पेरच फुटत नाही. जमीन वाळत नाही, पण झाडाखालच्याला 4 किंवा 5च पेरे येतात. झाडाखाली सोयाबीन लावा, झाडाखाली कांदा लावा, चिंगळीच. बारक्या कांद्याला काय म्हणते? चिंगळी. वा छोटे पुढारी आमचे. कापूस लावा, बोंडच लागत नाही. मोठाली झाडं बारकाल्या झाडाला उबदाऱ्याच येऊ देत नाही, आणि तरी तुम्ही त्याला मोठाले म्हणता. हे मोठाला म्हणणाऱ्याची बसायची जागा निबर दांड्यानं हाणायला पाहिजे. 2-2 महिने भडवायला खाली बसताच येऊन कोणाला मोठं म्हणता? अरे जो आपल्याला मोठं करतो त्याला मोठं म्हणायचं. विठाला विठाला विठाला.
चक्रवेन राजा ह्या राजाकडे जयपत्र मागण्यासाठी रावण गेला. रावण तिथं मूर्ख ठरला. विवेक संपन्न रावण होता पण मूर्ख ठरला. तुम्हाला एक सांगू का, आचरणशील माणसाकडे माऊली दादा पैसे नसू द्या पण आचरणशील माणसाच्या नादी लागू नये, त्याच्या विरोधात जाऊ नये. कारण त्याच्याकडे पैसे जरी नसली तर त्याच्यावर वरच्याची कृपा असते. एक न एक दिवस आचरणशील माणसाला त्रास देणाऱ्या माणसाला वरचा नागडा नाचित असतोय, इतकं मात्र लक्षात ठेवा. विठाला 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 क्षत्र कुठलंही असू द्या, कुठलंही क्षत्र असू द्या, मी आधीच सांगितलं नुसतं परमार्थ नाही, कुठलंही क्षत्र असू द्या, चांगलं वागणाऱ्यांना नाही त्रास द्यायचा. रावणानं आचरणशील पवित्र राजाला त्रास द्याला. जयपत्र मागितलं, नाही मिळालं जयपत्र. जलाट म्हणला देत नाही आणि चलत नाही रावणाचं काही. रावण हा पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली पत्नी पळू शकतोय. ताकद किती आहे कल्पना करा. पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली भगवान प्रभू रामचंद्र आणि प्रभुराम पेटेवरचे मालक एकच आहेत, विष्णूचाच अवतार. 7व्या अवतारातल्या जगाच्या मालकाची पत्नी पळू शकतो, त्याची शक्ती किती मोठी असेल कल्पना करा. त्याच्या बुद्धिवादावर भगवान शिवशंकराला प्रसन्न करून 7 कोटी गावाचं घराचं गाव, 7 कोटी सोन्याच्या घराचं गाव तो आपलंस करू शकतोय. डोकं किती मोठं असेल कल्पना करा. पण त्याला काहीच मोजलं नाही. चलाट फक्त श्रद्धेची ताकद. आणि एके दिवशी चक्रवेन राजा रावणाच्या नगरीत जयपत्र मागायला गेला. जयपत्र म्हणजे चक्रवेनं सांगितलंय, गुप्तचर लंकेच्या राजाला रावणाला म्हणाव मन मी चक्रवेन राजाला भिलो म्हणून दे लिहून जयपत्र. ते गुमास्ता गेला हजारे बुवा. त्याची हिंमत नव्हती रावणाला सांगायची नलगे की चक्रवेन आला आणि जयपत्र मागायला. रावण भावाच्या थोतरीत हाणू शकत होता. भजन करणाऱ्या तर हे मधल्या लोकायला तर कुठं कुठं हानीन त्याचं मिळत नव्हतं. लय अवघड होता. अहो त्याच्या मामाची इच्छा नव्हती मारुतीरायला फसायची, मरायची बी नव्हती. हो त्याचा मामा सख्खा मामा, हो त्याची इच्छा नव्हती हो मारुतीरायला फसवायची. पण रावण म्हणला होय महाराज. त्याला महाराज व्हायचंच नव्हतं कारण ते मांस खात नव्हता, ते हाडं खात होता. मांस खाल्लं नाही रावणाच्या मामानं. मज्जातंतू नैव भक्षंती आस्तिल भक्षंती ततो हो मारीचो भयस्थित नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुकेन दिले का? तुमचं नशीब खोटं तुम्हाला ऐकायला भेटलं नसेल ते तुमचं नशीब पालतं. त्याला मी काय करणार आहे? तुम्ही वाची जा चांगलं. खपक्या मोबाईलात भेताडासारखे तुम्हाला इचकी जाणं. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला 3-3 वाजूस्तर बोलतात. जेवलास का? काय खाल्लं सर? काय पालथा करू तू त्याला इचकू? तो काय तू भलं करणार आहे? 8 लोक होते. आस्ति भक्षंती ही लंकेशा गेयम निशाचरो कृतु. 8 राक्षस होते. निशाचर म्हणजे राक्षस, आस्ति म्हणजे हाड पचवणारी. मग हाड पचवायची ताकद फक्त सर्पात आहे. साप बंधा प्राणी गिळतो, बगळा बंधा प्राणी गिळतो. बारीक कुंदीर असेल तर बगळा बंधा गिळतो. आस्ति पचवायची ताकद आहे. आस्ति पचवायची ताकद पालीत आहे. आस्ति पचवायची ताकद सरड्यात आहे. छोटे का होत नाही पण ते पचवू शकतो. बाकी लोकांना आस्ति पचत नाही. मग आस्ति हाड पचवायची ताकद ज्याच्यात आहे तो महाराज होत असतो का? आणि त्याला महाराज केलं ना. दट्टाच तसा होता ना त्याचा. रावणाचा दट्टाच होता त्याचा. तू होतो की नाही महाराज? ते म्हणला महाराज होतो पण काम काय करायचं? मारुतीला फसवायचं. काय काम झालं तुमचं? आगाऊच काम. आणि ते हानीन. आणि रावण म्हणला ते हानीन तू नाही झालं मी इथं हानीन. मी आणतो म्हणला तुला, तू नाही तिकडे गेल्यावर.
बायकोलाही हुशार होती त्याची. ती म्हणली माय तिकडे गेल्यावर विमारायला लागलात ना आणि इथं गेल्यावर विमारायलात ना, पण तिकडे गेल्यावर वारकऱ्याच्या हातान मरण आलंय आणि इथं आल्या तुमच्या नालायक राजाच्या हातान मरण आलंय, त्याच्यापेक्षा तिकडे जा. दट्टा होता त्याचा, दट्टा होता. हे शक्तिशाली रावण होत. कालनेमी नावाच्या व्यक्तीला असंच फसिलं त्यानं. ए चल पळ, जाय म्हणले मारुती राहील फसवायला. कालनेमीला मारीच्याला हरण व्हायला लावलं. तुम्ही मस्त ऐकतात जे सांगितलं पण नंतर कळाल्यावर म्हणले असते गिरगावकर इथं हुकला गडे. हो, मारीच्याच्या जागेवर कालनेमी घातला आणि कालनेमीच्या जागेवर मारीच घातला. हे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जोपर्यंत बुद्धीचा वापर करत नाही तोपर्यंत नालायक लोकांचं शिजत राहील. तुम्ही बुद्धीचा वापर करा, सात्विक लोकांना आपलंसं करताल. कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही वाचन करताल त्या दिवशी आम्हाला कीर्तन करत असताना अशी धसकी वाटल, हे गिरगावकर हिशोबात बोल, अभ्यासू लोक पुढे आहेत, घामानं घाष्टा पिवळा होती कष्टा, इतकी ताकद. सर्व त्यात ताकद असली पाहिजे ती. तरी काय आता तुम्ही असं काही अभ्यास करत नाहीत काय नाहीत, त्याच्यामुळं मग चाललं सगळ्या भंगाऱ्या भोंगऱ्याचं आमचं. असंच गुटखे खाणार राहायचं, बिड्या वाढणार राहायचं, पुड्या खाणार राहायचं. हा लय मस्त कीर्तनकार आहे ते. चालू कीर्तनात तांबाखू, हो चालू कीर्तनात असा बॉकना का, तरी तुम्ही त्याला पाकिट देता. तुमच्या घराला कुपाटी लागन. विठाला 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 नका आणू मला. तुम्हाला वाटत असं एक कडक बोलते नका आणू. तुम्हाला 30 गाव पाठ्याला 36 गाव, मी काय मागे लागे नाही, काय गरज नाही. पण ज्या विटेवरच्या मालकाच्या नावानं 2 टायमाच्या भाकरी खातो त्या संतांनी सांगितलेलं काम गोड सांगणार. तुम्हाला आला रागत येऊ दे, काय घेणे त्याला. कारण सांगू, परमार्थ भ्रष्ट करणाऱ्या लोकांना जे मान प्राधान्य देते, परमार्थ भ्रष्ट करणाऱ्या, परमार्थाला कलंकित होऊ शकत नाही. माऊलीजी काय टप्पर असती. समुद्रात किती ढेकळं टाकल्यावर पाणी गडूळ होईल. समुद्रात किती तुम्ही हायवा मातुड टाकल्यावर समुद्रातलं पाणी गडूळ होईल. मग एकटाच महात्मा 7 समुद्राला पुरून उरलाय. त्या व्यक्तीचं नाव माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. ज्ञानाचा सागर. एकटेच आळंदीतले मालक. 7 समुद्राच्या व्याप्तीच्या पलीकडं त्यांच्या बुद्धीचा अभ्यास आहे. बाकीचे 17 लोक तर बाजूला आहेत अजून. आणि काय भंगारे भुंगारे पानचेट परमार्थाला कलंक लावण्याचा प्रयत्न करू शकते. या आराम खोऱ्यान फक्त त्याच्या बायकाच जगो, इकडचं काय करू शकते ते. विठाला 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 विठाला. पण कधी कधी मद्यपान करणारा असेल, व्यसन करणारा असेल, तुम्हाला त्याची कला आवडत असेल आणि तुम्ही त्याला या स्टेजवर बोलून प्राधान्य देत असाल तर परमार्थाला दोषी, परमार्थाला कलंकित करण्याचं काम यजमान करायला लागलाय. म्हणून त्या हरामखोरानं केलेलं पाप पैसे देणाऱ्याला सुद्धा अर्ध बोकांडीवर पडतंय. दोघाशी पतन सारिखेशी. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखेशी. म्हणजे या जागेवर चांगलं ऐकायची मानसिकता ठेवा. कीर्तनात कीर्तन झकात झालं पाहिजे, लयच रंगलं पाहिजे. साड्याने सुन्नाची तू काय महाराजायला नाही, इथं नका ती भावना ठेव. चला ए जाऊन सांग मस्त जयपत्र पाहिजे. रावणाकडे श्राद्ध होतं. आज जसे आजीबाईचं वर्ष श्राद्ध आहे तसं श्राद्ध होतं. रावण तर्पण करणारा माणूस होता. श्राद्धाच्या दिवशी तर्पण करत असतात दक्षिणेकडून. या नावय भयो जय स्थितो यत्पतयं भयंजनाः जज्ञिरे पिविष भय सर्वास्थितमग्ध भरवो जतंजयो दुर्वा सर्वस्थिता भयो दर्भासन सकल विजये
लुप्तपिंडो भयपिंडो मुक्तपिंडस्ततेव च वाराणस भयस्थितं गयाव्रजनो जयस्तु यत्मंगला सव्यापसव्यं यज्ञोपवितस्ततेव च रक्तचंदनम् अरक्तपुष्पाधि अंगुष्टाधि स्नानभयो यन्मिद्यायन बकलसुधा भयव्याप्तियन जायन्ते ऋतुसारा भयसंगसुधान ऋतुसारा भयसंगसुधान ऋतुसारा भयसंगसुधान. दक्षिणेकडून करून माऊली दादा तर्पण करणारा रावण हातातल्या सोन्याच्या अंगठ्या काढून टाकल्या, दर्भाच्या अंगठ्या बोटात घातल्या. पक्षाच्या दिवशी दर्भाच्या अंगठ्या बोटात घालीत असतात. जाणू उलट घातलं सव्याप सव्य, कधी डावीकडे उजवीकडे. यज्ञोपविता सव्याप सव्य सकल स्थितो यत्मत्कर्मणाः काल सरपर शांतिर्स्ततेव चाय यत् त्रिपिंडी आप्तेष्टि भय सर्वार शांतिर्मुच्यते नाम पितृदोषा निवारण हितार्थायाम लुप्त पिंडोदक भयो. पूजा चालू आहे आणि गुमास्त्यानं सांगितलं राजन जयपत्र मागण्यासाठी. चक्रवेन नावाचा राजा आलाय. चक्रवेन राजाचं राज्य किती मोठं होतं सांगू? रावणाच्या लंकेतल्या 1% लोकायला बाथरूमला जायला जितकी जागा लागती का सरपंच? 1% लोक, 1% लोकायला बाथरूमला जायला जितकी जागा, तेवढ्या जागे इतकं त्याचं राज्य. आणि त्यानं रावणाशी पंगा घ्यावा, त्यानं म्हणावं मला जयपत्र पाहिजे. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. किती मोठ्या माणसाच्या उशाला काळ बसला. कारण कीर्तनकार किती विद्वान आहे त्याच्यापेक्षा त्याच्या कडव्यावर किती बोलतो हा महत्वाचा विषय. विहिरीला पाणी किती आहे त्याच्यापेक्षा उभं राहून बाऱ्या किती गोड द्यायला. किती दारं धरायला तो. आमच्याकडे दारं म्हणतात. रात्रंदिवस विहिरीचं पाणी उपसत नाही. मस्त जांभळी खाली झोपला, ऊस कोरडा, एरांडच भिजले. ठीक आहे म्हणले. त्यांना सांगावं 3 दिवसाकरता व्रतस्थ आहे. माझ्याकडे विधी आहे, पिंडाचा श्राद्धाचा विधी आहे, पक्ष आहे माझ्याकडे, आणि 3 दिवस थांबा. ते थांबला राजा. चक्रवेन राजाकडे 127 सैन्य होतं, फक्त 127. रावणाकडे 1 लाखापेक्षा जास्त हत्ती होते. पांढऱ्या रंगाचे सांगायलो, 1 लाखापेक्षा जास्त पांढऱ्या रंगाचे हत्ती होते. मला वाटतं इथं बसलेल्यानं पांढऱ्या रंगाचा हत्ती पाहिला का ना कोणी आतापर्यंत? हातवरी करा बरं. पांढऱ्या रंगाचा त्याच्याकडे 1 लाखापेक्षा जास्त. अधिष्ठितम ब्रह्मकन्या भयो कुंजरो धवल कांती जायो. ज्या हत्तीवर ब्रह्मकन्या म्हणजे सरस्वतीची कृपा असती अशी धवल कांती पांढरे शुभ्र हत्ती लाखापेक्षा जास्त त्याच्याकडे होते. ऐरावत नावाचा हत्ती इंद्राला प्राप्त झाला, पण रावणाला पोट्टा असं इतकं शक्तिशाली होतं. त्यानं ऐरावत हत्ती सगळं, ज्याच्याकडे 222 पद आहेत एका मंत्र्याकडे, आपल्याकडे 1 किंवा 2च असतील ना मंत्र्याला पद. लयत लागत असेल वरच्याकडे तर 3 असतील. हो हो, पण लय ते वरच्याच्या लय वटीतला पाहिजे. त्याला तितके देते ना, कोणाला कशी देते अद्याप नाही. मग खालच्याला असेच पद, नुसती पत्रिका मांडायच्या कामी. पण ओरिजिनल खाचे खाते हे जवळच्या लोकांनाच असते. तर 222 खाते एकाच मंत्र्याकडं. हत्ती सगट रावणाच्या पोरानं 17 बाऱ्या बांधून आणला तो मंत्री. म्हणून त्याच्या पोराचं नाव पड होतं इंद्रजित. काय शक्ती असेल त्याच्याकडे. एवढा मोठा रावण आणि 127 फौज, फक्त 127 हत्ती एकच.
ठराविक घोडे पायदळ वगैरे तितक्यातच मुक्काम केला समुद्राच्या वाळवंटात. रावट्या ठोकल्या, शिबिर लावले, वाळू जमा केली, समुद्राची वडाच्या पानाचा चीक आणला, त्या वाळूत कालवला आणि त्या वाळूची एक लंका तयार केली. दुसरी लंका म्हणजे कशी? आपण जर घराचा नकाशा घेतला, इंजिनियर नकाशा देतो, मला वाटतं आर्किटेक्ट पूर्ण वरच्या चित्रासकट देतो. इंजिनियर मध्ये आर्किटेक्ट मध्ये फरक असतो ना. सगळं सगळं ते बाहेरचे वेल्युएशन काय वगैरे कसं द्यावा, डिझाईन कशी द्यावा, कुठला कलर कुठं द्यावा, झाड कोणतं लावा, दारात गाडी उभी, तिकून एक बाई, तिला लेकरू. पण मग आर्किटेक्टला कळालं हे घर संन्याशाचं आहे. मग त्याला म्हणलं हे सगळं गाडी घोडी सगळं झालं, पण ही बाईन पोरग याच्यात संन्याशी राहणार आहे, तुम्ही ही बाई कशाला काढी इथं? मग त्यानं ते पहिलं जाळून टाकलं आणि दुसरं चित्र काढलं. आर्किटेक्ट जसं घराचं चित्र देतो तसं लंकेची प्रतिकृती तयार केली. प्रशांत गुरुजी आपल्याकडे गायवाडा करीत होते पहिल्यांदा, तशी प्रतिकृती केली. रावण पूजेला बसला होता आणि पूर्वेकडचा जो भाग होता का तयार केलेला वाळूचा, 2-4 टोपले वाळूची लंका तयार केली. त्यानं पूर्वेकडच्या भिंतीला असं बोट टोचलं, कुठं? समुद्रात. तर खऱ्या लंकेचं भिताड पडलं. पूर्वेकडचं खऱ्या लंके